शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण जीवामृत तयार करणार आहे. त्याच्यासाठी 200 लिटरचा बॅरल घेतला आहे आपण. ह्याच्यामध्ये गाईचं देशी गाईचं शेण 5 किलो आणि गोमूत्र 5 किलो थोडंसं पाणी घालून ह्या गाठी फोडायला लागलो आहे आम्ही. या ठिकाणी आपण वडाच्या झाडाखालची माती घेतली आहे. या ठिकाणी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि गूळ घेतला आहे. गूळ आपण ह्यासाठी घेतला आहे ते जीवाणूंसाठी एक खाद्य एक एनर्जी म्हणून काम करते. जीवाणू आहेत तर शेती आहे. ह्याच्यामध्ये गुळामध्ये आपल्याला फॉस्फरस मिळतो, आयर्न मिळतं, कॅल्शियम मिळतं. परत ह्या डाळीच्या पिठामध्ये प्रोटीन अमिनो ॲसिड मिळतात. आणि ही वडाच्या झाडाखालची माती किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती आपण घेतली. ही माती वर्जिन असते. याच्यावर कुठलाही प्रक्रिया झालेली नसते, म्हणजे विषारी प्रक्रिया कुठल्याही तणनाशक कोणी मारलेलं नसतं. त्यामुळे ही माती वर्जिन असते. त्यामुळे ही माती आपल्याला घ्यायची आहे बॅक्टेरियल काउंट वाढवण्यासाठी. आणि हे जीवामृत आपल्याला आपण कलिंगडासाठी वापरणार आहे. कारण आपण दर 2-3 दिवसाला फर्टिगेशन आहे कलिंगडाला, की रासायनिक खताचं फर्टिगेशन आहे. मग झाडाला स्ट्रेस येतो 2-3 दिवसानं, दर 2-3 दिवसानं सारखं खत एक स्ट्रेस निघून जावा, आपल्या शेतीमधील सेंद्रिय कर्ब वाढावा. यासाठी आपण हे जीवामृत तयार करत आहे. हे 200 लिटर जीवामृत आपण तयार करून 2-3 दिवस तसंच ठेवणार आहे. रोज एकदा 2दा हलवणार आहे आणि आपण 2-3 दिवसांना व्यवस्थित वस्त्रगाळ करून ते सोडणार आहे. जीवामृत तयार करायला लागलो आहे. त्यामध्ये पाणी आहे सुरू केलं. माती वाटा आपण माती घातलेली आहे. डाळीचं पीठ साधारण 1 किलोपर्यंत डाळीचं पीठ आहे. 2 किलोपर्यंत आणि बारीक केलेला गूळ घालूया. व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. मित्रांनो जीवामृत तयार झाले. 2-3 दिवस असं ठेवायचं आहे. आपल्याला व्यवस्थित ढवळायचं आहे आणि रोज 2-3 दिवसानंतर आपल्याला सोडायचं आहे. धन्यवाद.